अलंकरुद्र हे नांदतो ज्ञानराजा सुखात ज्ञानाटवीका महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु धन्वंतरांची. जय जय रघुवीर समर्थ. 11वा अध्याय आपला सुरू आहे. सगळ्यांना आठवत असेल तर बरेच मध्ये गॅप पडली आहे. तिसरा भाग चाललाय आपला 11वा अध्याय. आतापर्यंत आपण बघितलं अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की विश्वरूप दर्शन मला तुमचं दाखवा. म्हणजे तुम्ही सर्व विश्वात भरून राहिलेले आहात असं 10व्यात मला सांगितलं. पण ते माझी बघायची इच्छा आहे म्हणून भगवंतांनी त्याला लगेचच ती इच्छा पूर्ण केली. दैवी चक्षु दिले, दैवी दृष्टी दिली की ज्यानुसार तो बघू शकेल. ते रूप बघितल्यावर आधी आपण संजयच्या दृष्टिकोनातनं काय त्यांनी वर्णन केले ते बघितलं. संजय सांगतोय धृतराष्ट्राला ना कसं कसं ते रूप आहे, अर्जुन कसा कसा त्याच्यामुळे भांबावलेला आहे. आणि मग अर्जुन स्वतःच्या शब्दामध्ये अर्जुन स्वतःला काय वाटतं ते वर्णन चाललेलं. आपण ह्या 23वा जो श्लोक आहे तिथपर्यंत आलेलो होतो. 341 होती. अनंत चालू बाहू चरण बहुदर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपणा आवेशाचे. मातलेपणा हा शब्द घातला कारण त्याला आता ते उग्र रूप एवढं भयानक पसरलेलं अर्जुनाला सहन होत नाही. आणि मातलेपणा आवेशाचे, जसा युद्धामध्ये आवेश यावा एखाद्या योद्ध्याला, आपण म्हणतो ना वीरश्री चढली, चेव येऊन अगदी लढतो, तसं हे सगळं तुझं रूप तू सगळ्यांना गिळतोयस तो असा एक आवेशाने तुझी ही मुख, उग्र मुख, उग्र रूप जे आहे म्हणून तर त्याचे सगळे इतकी तुझी मुख, इतके हात, इतक्या बाहू, भुजा, उदर, हे सगळं जे आहे ते भयानक मला वाटतं आहे. आणि म्हणून मातले पण आवेशाचे, आवेशाने सर्वांचा तू जणू काही ग्रास घेतोस, सगळे तुझ्या मुखात जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की जैसे काळ रात्रीचे मी अंधारे उल्हासत निगती संवार केचरे तैशी या बदनी प्रलय रुधरे कातळिया दाढा. अर्जुनाचे शब्द बघा, म्हणजे माऊलीचे शब्द अर्जुनाच्या शब्दात टाकले. विश्व जसं सुंदर आहे तसंच एका बाजूला ते दुःस्वप्नी भयानक, दुःस्तर भयानक पण आहे, दुःखकारी पण आहे. हे सुद्धा त्या विश्वरूपातनं भगवंताला दाखवायचं. आणि युद्धानंतरचा अटळ नाश पण काय आहे ते पण त्यांना अर्जुनाला दाखवायचं. कुठलंही युद्ध तुम्ही बघा, आतापर्यंत जी जी युद्ध झालेली आहेत जगामध्ये, जर काही वाईटातनं चांगलं काढायचं असेल तर तेव्हा आपण म्हणतो ना आता याच्या बरोबर उल्ल्यास बरोबर लपण करतो, सुक्या बरोबर लपण करतो, तसे हे काही परिणाम समाजावर होतातच, भोगावे लागतातच एखाद्या त्या विशिष्ट लोकांना. तसाच हा सुद्धा या रूपातून भगवंत कुठेतरी दाखवू इच्छितोय अर्जुनाला. की तू म्हणतोयस आतापर्यंत काय पण बघितलं अर्जुनाला वीरश्री आली होती, तो तयार होता, पण मग नंतर तो गळाला द्रोणाचार्य दुश्मनामधून आणि त्याचा आवेशच गेला सगळा. आणि 10व्यामध्ये नंतर काय आहे ते थोडं थोडं रूप त्याला कळलेलं आहे भगवंतांचं. आणि आता 11व्यामध्ये ते प्रॅक्टिकल बघितल्यावर त्याला जे इच्छा केली होती ती कुठून केली असं त्याला वाटायला लागलं. अशा तऱ्हेचे शब्द माऊलीने अर्जुनाच्या मुखात बरोबर घातलेले आहेत. आणि आत्तापासूनच ही अशी प्रस्तावना बरोबर अर्जुन
भगवंताच्या उग्र रूपाचं असं काही वर्णन करतोय की भगवंतांना कळावं की अरे बाबा रे तू काय हे एवढं भयानक रूप घेतलेलं आहेस, मला कळत नाही. काळरात्रीचे नि अंधारे म्हणजे तेव्हा एकदा संपूर्ण प्रलय होतो जगाचा, की काळरात्री आली आपण म्हणतो जगाच्या दृष्टीने, त्यावेळेला संहार खेचरे म्हणजे पिशाचे नाश करण्यासाठी जी उपयुक्त झाली असतात पिशाच सगळी, आणि तो सगळ्यांचा नाश करतात. पैसिया पदिनी प्रलय रुधिरे काटलिया दाढा, प्रलय काळातल्या सगळ्यांचा संहार करून त्यांच्या रक्ताने माखलेल्या तुझ्या या दाढा या मला सगळ्या बदलामध्ये दिसतात, इतक्या भयंकर दिसतात. विनाशत निगती म्हटलंय म्हणजे आता आदेशाने मातलेपणीचे मगाशी शब्द घातला तिथं परत हा उल्हासच आहे. ऊत येऊन जशी वागतायत अंगात ऊत येऊन की आता काय कुणाचा संहार करू नये, कुणाला गेलो आणि कुणाला खाऊ, अशा तऱ्हेने मी तुझी बदल दिसतायत मला. कारण एकंदर हा जे सगळं अर्जुन बघतोय विश्वरूप त्याला अतिशय आदि ना अंत असं ते दिसतंय, त्याच्यामुळे तो भांबवून गेलेला आहे. आणि परत अग्नीने पेटलेली वदन त्याच्या मध्ये सगळं स्वाहा होत आहे. हा जणू काही प्रलय आलाय असं त्याला वाटतंय, म्हणून त्याच्या तोंडीचे शब्द आहेत त्याच्यात प्रत्येक वेळी हा प्रलय काळ आलाय, प्रलय काळ आलाय असं त्याच्यामध्ये. तशीच लक्षणं त्याला वाटतात म्हणून त्याची उदाहरणं देतो. आणि म्हणून तो म्हणतोय की ह्या सगळ्या रक्ताने माखलेल्या दाढा तुझ्या मुखातल्या बघून मला काही राहत नाही. एक कोकोनी जरी वैकुंठे ऐसे हन मणी पे लाभचटे, जे तुझ लोकांची काही वाटते तू ध्यान सुख आहे भोगी. अर्जुनाला काय कृष्णाला काय नरनारायण आहे, एकाच्या मनात काय चाललंय ते दुसऱ्याला कळते, दुसऱ्याच्या मनात काय काय ते एकाला. अर्जुनाने आधीच अंदाज घेतलाय, आता मीच हट्ट केला भगवंतांच्या पुढे मला विश्वरूप दाखव, आणि आता मी तक्रार करतोय त्यामुळे भगवंत एखाद्या वेळेस मला म्हणतीलच, ते काय म्हणतील तो ते स्वतःच म्हणून टाकतो. तो म्हणतो की तू म्हणशील हे वैकुंठे, हे वैकुंठवासी श्रीकृष्णा, तू असं कदाचित म्हणशील की अरे तुला लोकांचं काय करायचं, कारण तो लोकांचे त्रिलोक सगळे बुडत चालले, सगळं जग तुझ्या मुखात चाललंय, नाश होत चाललाय. तर भगवंत एखाद्या वेळेस म्हणतील मला की तुला लोकांचं काय करायचं, इतर लोकांचं तुझं तू बघ, तुला मी दाखवतोय ना, तू म्हणालास म्हणून ज्ञान सुख भोगी. म्हणजे एका बाजूला अर्जुनाला हे पण वाटते की जे विश्वरूप बघताना त्याच्यामध्ये एक रूप होणं पण आहे आणि ते ध्यान सुख आहे, पण ते इतकं भयंकर असेल असं त्याला वाटलं नाही. म्हणून तो आधीच भगवंतांच्या तुमचे शब्द म्हटले, तू म्हणशील मला तुला इतर लोकांचं काय करायचंय, मी तुला दाखवतोय ना ते बघ ना, पण तू असं म्हणतोयस तरी बरीची लोकांचे कीर साधारण वाया आड सूतसे बोडण, केली सहसा म्हणे प्राण माझेची कापती. लोकांचे कीर साधारण खरं बरोबर आहे, लोकांचं मी कारण तुला सांगतोयच, पण आड सूतसे बोडण, आड म्हणजे मध्ये घालणे, बोडण पडदा, म्हणजे त्या लोकांचं कारण हे मी मध्ये उगाच पडदा म्हणून घातले, खरं मलाच भीती वाटते. आता एकदम कसं म्हणावं ना, आधी आईकडे हट्ट केलं हे पाहिजे ते पाहिजे आणि नंतर मग अगदी नको मला ते आवडलं नाही म्हणजे कसं म्हणायचं, मग हळूहळू चातरत चातरत म्हणायचं. तशीच अर्जुनाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून म्हणतो की आड पडदा केलाय त्या लोकांचं कारण सांगून, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती, माझेच प्राण कापायला लागले त्यांना, हे सगळं उग्र रूप बघून. आणि म्हणून मी तुला असं म्हणतोय, परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे व्यासूरपणे हारी भयासी आणि, भयाला देखील हरवत आहे असं तुझं भयानक रूप आहे. काय शब्द वापरलाय, महामारी. महामारी आपण केव्हा म्हणतो, असं म्हणतो ना, महामारी म्हणजे एखादी मोठी साथ आली आहे रोगाची, जशी मध्ये आपल्याला करोना वगैरे आली होती, हाहाकार माजला होता, त्याच्यात कित्येक लोक सगळी गेली. ही महामारी म्हणजे कित्येक लोकांचा जीव घेऊन ती जाते महामारी, म्हणून ह्या सगळ्या लोकांचे जीव ह्याच्यामध्ये जात आहेत
त्रिलोकात जात आहे मुखात, म्हणून महामारी म्हणते. नवल बाप आहे महामारी, म्हणजे ह्याचं नाव जर विश्वरूप असेल तर मग कठीण आहे म्हणतात. महामारी आहे ते भ्यासूरपणे, ह्याच्या भयानकपणा हे भयासी आणि हारी, भयाला देखील हरवत इतकं भयकारक आहे असं म्हणतात. भयाला देखील हरवत इतकं भयकारक आहे असं त्याला म्हणायचं. म्हणजे हळूहळू आता अर्जुनाने थोडस आपलं याद पुढे सरकायला केले की मला भीती वाटते बाबा, मला हे सहन होत नाही, कसं सांगायचं एकदम. मग ते लोकांचं आधी कारण सांगितलं, सगळे त्रिलोक सगळे नाश होत आहेत, कापतायत, सगळं जळतंय विश्व, आणि म्हणून तो म्हणतोय की मला हे भयानकपणालाही लाज होईल असं तुझं हे रूप आहे विश्वरूप, हे महामारी वाटते, याला काय विश्वरूप म्हणायचं. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य तिचे राखोंडी, ती तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. ती म्हणे अंगीची दीप्ती, तुझं सगळंच हे जे रूप आहे त्याच्यातलं ते जे इतकं भयानक आहे की त्याच्यात त्रैलोक्य राख होते, नुसती राखोंडी जळून जाते, आणि त्याच्यापेक्षाही तुझी जी तोंड आहेत ती आणि त्याच्यातल्या दाढा त्या अजूनच भयानक वाटतात मला. कारण त्या अशा उग्र रूप घेतलेल्या दाढांमध्ये सगळे तू साठतोय जणू सगळे रक्ताने माखलेले आहेत, आणि तोंडी दात दाढा हे तर त्याच्यापेक्षाही जास्त आहे. असं एक एक वर्णन तो मुद्दामून करून सांगतोय भगवंतांना की अरे काय हे भयानक रूप आहे, सहन होत नाहीये. आणि पाताळ वाळांची या फुटकाली, गरज ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरली वदन दरी माझी हे जिव्हा. तुझ्या मुखातली आता जिभेकडे प्रत्येक ठिकाणी त्याचं लक्ष जात आहे, तसं तसं तो सांगतोय, वर्णन करतोय की हे किती भयानक आहे, हे किती भयानक आहे. पाताळातले व्याळ साप जसं फुटकार टाकले की अत्यंत ते विषारी म्हटले जातात, की त्यांचे फुटकार त्यांच्या गरळ ज्वाळा आकाशापर्यंत जणू काही भिडतात, इतके ते भयानक त्यांचे फुटकार असतात. त्याप्रमाणे तुझं वदन दरी म्हटलंय, म्हणजे ते मुख भगवंतांचं दिसतंय ते दरीप्रमाणे भासतंय, त्याला एका मोठ्या दरीप्रमाणे, आणि त्याच्यात तेवढी मोठी जीभ असेल बघा, त्याच्यामध्ये ही जिव्हा आहे, की जे साप फुटकार करतो त्याची त्याला आठवण आलेली आहे. ही तुझी जिव्हा हलतीये, लवलव करतीये सगळ्यांचा ग्रास घेऊन, त्याचं जणू काही गरळ हे तुझं गगनापर्यंत भिडतंय का काय, आणि त्या गरामध्ये सगळे नाश पावतात का काय. एक वाहुनी महाभयाचे बोज, एक काय निपचवू म्हणते सिकाच, ते नेणो परी मज मरण भय आले. भोज म्हटले महाभयाचे, भोज म्हणजे मूर्ती, हे विश्वरूप नाहीये रे बाबा, हे महाभयाची मूर्ती नाचवतोयस तू कुठली तरी, आणि त्याच्यामध्ये माझे प्राण जात आहेत, आणि ह्याच्यातनं काय तू निष्पन्न करू पाहतोयस मला कळत नाही. हे असं विश्वरूप दाखवून तुला काय दाखवायचंय मला कळत नाही म्हणतात. काय झालंय, अर्जुन एकतर घाबरलाय, अचंबित झालाय, दिग्मूढ झालाय, त्याला काय कसं वर्णन करावं हेच कळत नाही, आणि कसं सांगावं आता थांबवावं भगवंतांना तेच कळत नाही. आणि म्हणून तो एका पाठोपाठ एक असं हे वर्णन तो करत चालला. मरण भय, माझंच आता मरण येतंय की काय, सगळेच चाललेत तुझ्या मुखात, म्हणजे बहुतेक आमचा पण अंतकाल आलाच आता. मरण भय आले मज असं म्हणतात. हे काय तुझं विश्वरूप आहे का महाभयाची मूर्ती, भोज नाचविसी म्हणतात धारण करून. देवा विश्वरूप पहावयाचे डोळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बा देखील असी आता डोळे निवाले तैसे निवाले. काय म्हणतो बघा, विश्वरूप पाहायचे डोळे गेले म्हणे, मी तुला सांगितलं चांगलंच फळ मिळालं बरं मला त्याचं. तिये पावलं, माऊलींचे शब्द बघा, बरोबर अर्जुनाच्या मनात काय काय संदेह उठतात, काय काय विचार उठतात, आणि त्याचं असलेलं कृष्णाबरोबरचं नातं.
गुरु तर आहेच, पण सखा पण आहे. हक्काने तो त्याला म्हणू शकत होता. आई आहे त्याची, मायेनी पण तो त्याला म्हणू शकत होता, तू असं करू नको रे बाबा. चांगलं फळ मिळालं म्हणे, पावलो प्रतिफळे बा देखील असे बघितलं रे बाबा, तुझं आता काय आहे ते. डोळे निवावे तसे, चांगले डोळे निवाले रे बाबा माझे. डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतो ना, तो असं उपवासाने म्हणतो, हे मी डोहाळे केले आणि चांगलं माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं हे बघून. बाप साक्षात्काराचा वेदू, कैसा देश धडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंध विपाये नांदे. बाप, अरे बापरे, साक्षात्काराचा वेदू म्हणे, हा साक्षात्कार मला हवा होता, त्याचं मी इच्छा व्यक्त केली, वेध लागले मला, आणि कुठे माझी बुद्धी देशधडी केला बोलू, कुठे माझी बुद्धी देशधडीला गेली होती कोण जाणे, कुठनं मी सांगितलं. देशधडी केला बोधू, कुठे बुद्धी गेली होती माझी. आणि म्हणे हा गुरु शिष्य संबंध आपला म्हणे विपाये नांदे, असा विरळाच म्हणे की शिष्याने असं करावं, गुरुनी असं दाखवावं. विश्वरूप म्हणजे अर्जुनाला काय असं वाटलं होतं, अरे विश्वरूप दर्शन म्हणजे छान शांत रूप असेल, सगळीकडे कसा भरलेला आहे विश्वात, जसं चतुर्भुज रूप सगुण रूप त्याला प्रिय आहे, तसंच तो देखील असंच असेल असं त्याला वाटत होतं की आपलं मन शांत होईल, आपल्याला आनंद होईल. पण इथे सगळं वेगळंच घडतं, म्हणून तू म्हणता अरे गुरु शिष्य संबंध म्हणजे हा आता काहीतरी विरळाच आहे बरं का, शिष्याने अशी मागणी करावी आणि गुरुनी असं दाखवावं. तर दुसरा पण अर्थ आहे, किंवा हा गुरु शिष्य संबंध ह्याच्यात टिकतोय की नाही आता मला प्रश्न पडला, म्हणजे माझं मरणच आलं तर मी काय करणार. म्हणून आता मी हा केला खरं इच्छा, पण काय बुद्धी माझी फिरली होती का काय कोणला. तेव्हा माझेही नामे धैर्य हरपले, की तयाईवरी विश्वरूप दर्शन जाहले, हे असं परी मज आतुडविले उपदेशासी. माझेही नामे धैर्य हरपले म्हटले, म्हणजे माझ्या नावानी धैर्य खरं पळून जातं. म्हणजे सगळे लोक अर्जुनाचं नाव ऐकलं की कापतात, इतका तो महापराक्रमी आहे, पण आता माझं धैर्य पळून गेलेलं, इतका मी घाबरलेलं, धैर्य राहिलेलंच नाहीये म्हणतो. आणि तयावरही विश्वतुर्य, म्हणजे मी खरा धैर्यवान, पण ह्या भीतीनी त्याच्यावर मात केलेली आहे, माझ्या धैर्यावर. हे विश्वरूप दर्शनाची जी भीती बसली त्याच्यावर हे असलं विश्वरूप दर्शन झालं. असो परी कसं आतुडविले, तर काय म्हणताय, उद्देशाच्या निमित्ताने अडकवलंस रे बाबा मला चांगलं, आतुडलेसी, चांगलं अडकवलंस मला या घोर रूपामध्ये. ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय तरी कैसेही राहो. ही महामारी, विश्वरूप रूपी महामारीमध्ये सगळं जंगम स्थावर जंगम सगळं ठाक होतंय. याच्यामध्ये तो बघतोय ना, सगळं त्याच्या मुखात जाऊन अग्नी ठाक होतंय. जीवित्व गेलंय चराचर, सगळं जीवित्व त्यांचं जळून ठाक होते. मग मी आता कसा गप्प राहू म्हणे, बोलू नाही तर काय करू. आणि मग आपण म्हणतो अरे आईच्याकडे आपण हट्ट करायचा नाही तर कोणाकडे करायचा. तिला आपली तक्रार सांगायची किंवा इच्छा व्यक्त करायची नाही तर कसं. तसंच कृष्ण म्हणतोय, कृष्णाला म्हणतोय अर्जुन की तुझ्या पुढे नाही बोलू तर मी कुठे बोलू, घाबरून थांबलो तर मी अजूनच आता काहीतरी माझी स्थिती, मरण आलं माझं. अर्जुनाच्या नावानेच जे धैर्य होतंय ते धैर्य सगळं निघून गेले. तुम्हाला आठवत असेल पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं होतं, माऊलींनी छान एक दिलेलं होतं उदाहरण की वीरश्री की तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसे कृपा आली, जेव्हा त्याच्या हातातनं गांडीव गळून पडली, करुणा सवत आली म्हणून वीरश्री निघून गेली, सवत आली म्हणतात. तसंच तो म्हणतोय की माझी धैर्य रूपी जी काय वीरश्री होती ती कुठे गेली कोण जाणे, मला माहिती. आणि हे सगळं चराचर जळून चाललंय तर मी गप्प कसा बोलतो म्हणे. म्हणून मी तुला हे सांगतोय, काय रमलेस रे बापा. हे मोठके विश्वरूप डोळा देखिले
आणि सुखाचे आवर्षण पडिले. आता ज्या पाणी आपुले असता व्यस्त हे. ज्या पाणी आवर आवर भगवंता प्रसन्न हो. करुणा बघतोय त्याची. डोळा मोठं म्हणतोय, अरे थोडस कुठे मी विश्वरूप पाहिलं आणि सुखच निघून गेलं म्हणे. आवर्षण पडले सुखाचं, कुठल्या कुठे माझी शांती सुख गेली आणि तिथे भय आले. कापायला लागलाय माझा जीव. आता आवर बाबा, अस्ताव्यस्त असा शब्द वापरलेला आहे. अस्ताव्यस्त कारण ना आधी ना अंत असं ते विश्वरूप आहे. ब्रह्मांडामध्ये भरलंय, कुठे सुरू झालंय कुठे काही कळत नाहीये, म्हणून अस्ताव्यस्त म्हणतो. अवाढव्य हे आहे ते आवर रे बाबा, आता तू लवकर आव. ऐसे करेसी म्हणून जरी जाणे शब्द बघा माऊलीचे कसा संवाद, कसा अर्जुन म्हणतोय कृष्णाला बोलतोय. करुणा भागतोय, विनंती करतोय. ऐसे करसे म्हणून जरी जाणे तरी ही गोष्ट सांगावी का मी म्हणे. आता एक वाळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रलयापासून. बघा परत प्रलय शब्द घातला. हे विश्वरूप म्हणजे प्रलयच आहे अशी त्याच्यात खात्री झाली. असं जर तू करणार असं मला माहिती असतं, म्हणजे हे असं विश्वरूप दाखवणार असेल तर मला माहित असतं, तर म्हणे मी काढलीच असती का गोष्ट विश्वरूपाची. गोष्टी सांगावी का मी म्हणे, मी कशाला इच्छा केली असती. पण आता माझे या प्रलयापासनं, या विश्वरूप प्रलयापासनं माझे प्राण वाचव रे बाबा. आणि आता अर्जुनाला वाटायला लागले हे सगळ्या बरोबर आपले पण प्राण सगळेच जगच बहुतेक डुबणार आहेत. आई के सकळ देवांची परदेवते, तुवा चैतन्य गा विश्व बसते. विसरलासी हे उपरते, संहारू आदरले. आता त्याला भगवंतपणाची आठवण करून ठेवली. एकच त्याला माहित होतं, भगवंत चतुर्भुज सावळ रूप त्याला आवडतं ते. आणि तो सगळ्यांवर कृपा करणारा, आनंदाचा वर्षाव करणारा, असंच त्याला ओळख होतं. भक्तांचा तारणहार असतो तो, म्हणून तो म्हणतोय तुला चैतन्यला विश्व बसते. अरे तू चैतन्य रूप आहेस म्हणून विश्व तुझ्या आधारावर जगत आहे. तुझाच त्यांना आधार आहे. परदेवते म्हणजे देवांचाही देवाधिदेव तू असे पटलंय मला. पण तुझं हे मग सौम्य रूप, तुझा करुणाकर आहेस, तारणहार आहेस, हे विसरून हा काय संवाद सुरू केलायस तू. तुझं भगवंतांचं खरं रूप तू विसरलेला आहेस का काय, अशी मला शंका येते. भगवंतपणा आठव बापा तुझे, असं कैसा नवता प्रलयाचा वेळू, गोखा तूच मिनलासी काळू. बापुडा हा त्रिभुवन गोडू, अल्पायू जाहला. मी मुद्दामून या कडी मधल्याच घेते. फार सुंदर वर्णन केले माऊली. अर्जुनाने कसं वर्णन केलंय मुद्दामून ते सांगते. त्याला विश्वरूपातनं काय काय वाटतंय हे मुद्दामून त्यांनी नीट वर्णन केलं. मी म्हटलं तसं कैसा नव्हता प्रलयाचा वेळ. तुम्हाला माहिती उत्पत्ती स्थिती लय असं हे चक्र सुरू असतं. भगवंतांच्याच पासून उत्पत्ती होते, मग मध्यकाली स्थिती असते काही काळ, आणि मग लय पावतं प्रलयाच्या वेळी. अर्जुन ज्ञानी होता, त्याने शास्त्र वेद वाचलेले होते. काय उत्पत्ती स्थिती लय असतं हे त्याला माहित होतं. आणि आता आपण म्हणतो की इतक्या कितीतरी अब्ज कोटी वर्षांमध्ये प्रलय होणार आहे वगैरे जे गणित आहे काळाचं सगळं, तसं ते त्यालाही माहित होतं. म्हणून तो म्हणतो आता तर प्रलयाची वेळ नाहीये, मग हा प्रलय तू का सुरू केलाय. म्हणून तो म्हणतो कैसा नव्हता प्रलयाचा वेळ, गोखा म्हणजे मध्येच. मिनलासी काळ, तूच काळ रूपाने मध्येच कसा उभा राहिलास. बापुडा हा त्रिभुवन गोडू, अल्पायू झाला. हा त्रिभुवन जे सगळे जे तुझ्या मुखात चाललंय, म्हणजे यांचं आयुष्य आधीच संपलं का काय, अल्पायुषी झाला म्हणजे प्रलय काळ नाहीये तरी आता कसा हा प्रलय उगवलाय. असा का तो मध्येच उठलास प्रलय काळीचा संहार करत, असा अर्जुन विचार. अहाभाग्य विपरती, विघ्न उठिले शांत करिता. कटकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. आहा
अरे 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 रे देवा म्हणे, काय माझं दुर्दैव, भाग्य विपरीता, काय दुर्दैव म्हणे माझं. विघ्न उठले शांत करता, म्हणजे माझं मन शांत. वेगळीच त्याची अपेक्षा होती हो अर्जुनाची. देवाने आपलं विश्वरूप दाखवलं, इथे तेजस्वी सुंदर आणि शांत करणारा मनाला असा असेल, पण हे उलटच घडत होतं. म्हणून तो म्हणते, कसलं माझा दुर्दैव, शांतपणा मला मिळेल म्हटलं तरी विघ्न उलट माझ्यात आगच लावतो. क्षोभ होतोय माझ्या चित्ताचा, हृदय कापतंय माझं. कटकटा, हाय हाय, अरे रे कटकटा, अरे रे हाय हाय, विश्व गेलं रे, गेलं आता, तू त्याला घेऊ लागला, गेलं तुझ्या मुखात, आता काय कर. हे नवे मा रोकडे, सैन्य फसविणे तोंडे, कवळीताची चहूकडे सैन्य ये. म्हणतो प्रत्यक्ष म्हणतो, हे काय भगवंता तुला खरं वाटत नाहीये, हे काय रोकडे, हे प्रत्यक्षच बघतोय, रोकड मी प्रत्यक्ष बघतोय तुझ्या मुखामध्ये, हे सगळं सैन्य जात. म्हणजे जे जे काही सैन्य आहे ते तुझ्या मुखात दाढांमध्ये कवळून घेत असते. म्हणूनच मी म्हणतोय, लोहिते हे कौरव कोळीचे वीर, हे काय, हे मला दिसतात कौरव कोळातले वीर तुझ्या मुखात जात आहेत. आंधळी धृतराष्ट्राचे कुमर, हा जो धृतराष्ट्र आहे आता इथे मुद्दाम त्याला इथे म्हणायचे आंधळा, चर्मचक्षुनी आंधळा होता, पण अंतरचक्षुनी आंधळाच होता. धृतराष्ट्राला कधी वाटलंच नाही कृष्णाचं महिमा पण, आणि त्याचा उपदेश आपण ऐकावा असं कधी वाटलं नाही. त्याच्यासारखेच त्याचे कुमर आहे, हे आधी म्हटलेले अर्जुनाने. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा, असं म्हटलं. दुर्बुद्धी असलेला दुर्योधन, त्याचे प्रिय करण्यासाठी हे सगळं जमलेलं आहे सैन्य इथे म्हणत. हे काय म्हणत, धृतराष्ट्राची सगळी मुलं गेले गेले सपरिवार तुझिया वदनी. सपरिवार म्हणजे सगळ्या सगळ्या त्यांच्या परिवारासकट ते जातात. सगळं सैन्य तुझ्या मुखात जाते. आणि जे जे यांचे मी सावाये, आले देशोदेशीचे राये, तयांचे सांगावया जाऊ न लाहे, ऐसे सरकटी तू आहासी. सरसकट सगळ्यांना घेत चाललाय. परिवाराचं म्हणजे आपल्याला माहितीये, जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूनी आपापलं सैन्य जमवायला सुरुवात केली होती. आणि राजे कोण कोण देशाचे राजे आपल्या बाजूने लढतील अशी सगळ्यांनीच तयारी केली होती. आणि दुर्योधनाने मुद्दामून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे कसे सगळे येतील हे बघितलं. ते अनेक म्हणजे ज्यांचा हस्तिनापुराशी काहीही संबंध नव्हता, असे आजूबाजूच्या प्रांतातले सगळे राजे आपलं सगळं सैन्य घेऊन आले. ते सगळे तुझ्या मुखात जळतायत. आता म्हणजे त्यांच्या मरणाची वार्ता सांगायला पण कोणी नाही उरलेलं आहे. कळणार कसं म्हणे त्यांना सगळे. यांचे मी सावाये मदतीला, यांचे जे आले होते, सरकटी तू, सरसकट तू त्यांना घेतोय. आता त्यांच्या मृत्यूची बातमी तरी कोण सांगणार नाही. असा हा सगळ्यांचा तू संवाद करत चाललेला आहे. हा घा भीष्मायसा कवणू, सत्य शौर्य निपुण, तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीदासी कटकटा. तेवढ्यात तो बघतोय, त्याला दिसतंय आपले द्रोणाचार्य पण त्याच्यात चाललेले दिसतात, भीष्माचार्य पण चाललेले दिसतात. अरे रे म्हणतोय, माझे गुरु द्रोणाचार्य भीष्म हे पण चाललेत की रे, त्यांना पण ग्रास केलास तू त्यांचा. कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहायया, मिया प्रार्थनी जगा बापुडिया आणिले मरण. आता आणखीन एक पाप माझ्या माथी लागले असं अर्जुनाला वाटायला लागले. तो म्हणतो, अरे रे हे ब्रह्मदेवा, कैसा म्हणे मला अनुग्रह मिळाला या कृष्णाकडनं, विश्वदर्शनाचा, विश्वरूप दर्शनाचा. काय ही कृपा केली माझ्यावर की मी त्याला प्रार्थना केली, पण ह्या प्रार्थनेने या सगळ्या जगाला मी धोक्यात घातलं की रे. हे जग आता माझ्यामुळे मरण पावतंय ना सगळं. काय करू, मागा थोडिया भगवा उपपत्ती, येणे सांगितल्या विभूती, तैसा नसेची मापुडती पैसलो कुसो. पश्चाताप होतोय. हे डोक्यावर आपण म्हणतो ना एखाद्या वेळेला, कुठलं मला ही बुद्धी सुचली, काय केलं असं म्हणतोय. म्हणजे मागे मी थोडस
कसं काय तुझं रूप आहे, विश्वरूप विश्वात पसरलेला, तेव्हा विभूती सांगितल्या 10व्यात. आठवतंय तुम्हाला विभूती योग मी कुठे कुठे आहे भगवंतांनी सांगितलेलं. 10व्यामध्ये म्हणे सांगितलास तू विभूती, पण मी गप्प बसतो नाही, मूर्ख कुठला, अजून मला दाखवा असं म्हणून बसतो. तेवढ्या विभूती ऐकून गप्प बसायचं की नाही? पैसा नसेची मग पुढे ती पैसो घुसो आणखीन विचारून बसतो की बाबा रे मला अजून तुझं मोठं रूप कसं आहे ते. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होण्यासारखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय या. बरोबर आहे, आता मला पटलं म्हणे, जे आपल्या भाग्यात असतं ना तेच घडतं म्हणे, माझ्या नशिबात होतं ना तेच, आणि तशीच बुद्धी माणसाला होते. म्हणजे युद्ध झालेले त्याच्यात पण ती बुद्धी दुर्योधनाला दुर्बुद्धी झाली म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली, सुईच्या टोकावर मावेल एवढं पण मी देणार नाही. कृष्णाची शिष्ठाई वाया गेली आणि आता युद्ध उभं राहिलं. मग तशीच म्हणे माझी बुद्धी कशी झाली की माझ्या कपाळी पिटावे, आता मलाच दोष देणार लोक की ह्या अर्जुनामुळे संहार झाला जगाचा. प्रलय वेळ नाही तरी प्रलय वेळ आली. पूर्वी अमृतही हातात आले तरी देव नसतीची उगले, मग काळ कुठ उठवले शेवटी जैसे. हे कसं झालं म्हणे, समुद्र मंथन केलं होतं माहितीये तुम्हाला, त्याच्यातनं सगळी रत्न निघाली. अमृत आल्यावर गप्प बसावं देवाने नाही, पण अजून त्यांना काहीतरी काहीतरी मिळेल तर विष आलं, काळकूटच आलं त्याच्यातलं. तसंही झालं म्हणे, अमृत मिळेल तर काळकूट आलं. परी ते एक बघी थोडे केली प्रतिकारा माझे वडे, पण अहो ते पण एका तऱ्हेने सौम्य होतं म्हणे. त्याचा काहीतरी उपाय करता आला शंकराने, ते आला गिळून टाकलं ना, आपल्या कंठात धरलं. ती अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू. अहो शंकराने ते घेतलं, मग तो ते संकट गेलं. पण आता इथे असं काय करू मी, आता हा जळता वारा के वेटाळे, जळता वारा म्हटलंय, हा जळणारा वारा ह्याला कोण वेटायला घालणार, कोण थांबवणार, हे काही मला शक्य नाही. तेव्हा शंकराने हा सावरलं, काळकूट निघालं ते. कोणीही विषा भरले गगन गिळे, हे गगनच सगळं विषाने भरलेले आहे, आता कोण गिळणार. महाकाळेसी खेळे अंगवत असेल, असं कोण माईचा लाल आहे म्हणे, या महाकाळाला काबूत करी, कोण म्हणे त्याला खेळवेल. आता मला तरी काही दिसत नाही ह्याच्यावर काय उपाय करावा. ऐसा अर्जुन दुःखे तू संजय सांगतोय, हे राजा अशा प्रकारे दुःख होऊन आणि भयानक ते रूप बघून भयाने वारंवार अर्जुन विनंती करतोय भगवंतांना, आत शोक करतोय, परी न देखे तो प्रस्तुत अभिप्रावो देवाचा. आता इथे संजयाने पण विश्वरूप पाहिलेले आहे बघा, पण संजयाला मात्र इथे कळलेलं अर्जुन इतका भांबावलाय, कारण त्याची भ्रांती पूर्ण गेलेली नाही अजून. संजयाला मात्र नक्की कळते, तो म्हणतोय देवाचा हेतू काय आता प्रस्तुतू, आता हे विश्वरूप का दाखवले अर्जुनाला, याचा विचार करत नाहीये. आणि म्हणून तो असं म्हणतोय, जे मी मारिता कौरव मरते, ऐसे मी वेटाळला होता मोहे बहुतेक, तो फेडावया लागे अनंते हे दाखविले निज. काय मोह झाला होता अर्जुनाला की मी मारणार आहे या कौरवांना, आणि माझ्यामुळे मरणार आहेत, माझ्यामुळे गुरु मरणार आहेत, आणि म्हणून मला पाप लागणार आहे, अशा मोहामध्ये तो पडला होता. हा मोह फेडण्यासाठी खरं दाखवलंय असं की बाबा रे तू नाही आहेस त्यांचा कोणी मारणारा, हे माझ्या मुखात मीच त्यांचा काळ आहे, मीच त्यांचा ग्रास केला. संजय असं म्हणतोय की हे अर्जुनाला आता कळत नाही, अरे कोणी कोणाचे न मारी, एक मीची सर्व संवारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटत असे. अरे इथे कोणी कोणाला मारणारा नसतो, मीच संवार करी. म्हणजे काय, इथे काय सांगायचंय माऊलीला, जो तो आपल्या कर्माप्रमाणे भोगत असतो, निमित्त मात्र असतात फक्त, आपल्या ज्या भोगाप्रमाणे जे घडणार असतं
ते घडतंच कर्मानुसार. ते घडायला कोणीतरी निमित्त व्हावं लागतं, ते कोणीही होतं. म्हणूनच आपण म्हणतात, संत सांगतात, कुणाचाही द्वेष करू नका, तिरस्कार करू नका. असं म्हणू नका हे माझ्याच वाट्याला का आलं, मीच का भोगतोय, ह्या माणसामुळे माझं आयुष्य नासलं, ह्यांनी माझी अशी स्थिती केली. नाही, तुमचं जन्मोजन्मीच कर्म आज प्रारब्ध म्हणून उभं राहिलेलं आहे आणि ते तुम्ही भोगता. जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अनुदर्शनम, आधीच विचार करा. जरा व्याधी मरण हे आपल्याला जे जे भोगावं लागतं ते कशामुळे, ते आपलीच कर्म जे असतात त्याचीच ती फळं असतात. तर त्याला हे कळत नाहीये की हे सगळा संहार करणारा काळ रूपी, आणि इथे काळ महाकाळ हा मीच माझंच रूप आहे हे पण दाखवायचंय भगवंतांना. म्हणून ते हे सगळं दाखवत आहे. परी वायाची व्याकुळता तेल चोजवेची पंडुसुता, मग आहा कंपू नवता वाढवित असे. न चोजवेची, पण या पंडुसुताला, अर्जुनाला हे कळूनच घेत नाहीये. तो कारण काय आहे खरं भगवंत काय दाखवताय, कारण तो भयानी इतका तो कापलेला आहे. एका बाजूनी कशी त्याची संमिश्र अवस्था झालेली एखाद्या माणसाची, अगदी नको ते बघितलं भयानक किंवा प्रचंड, की एका बाजूनी नवल वाटतं, एका बाजूनी भय वाटतं, अरे बापरे हे काय आहे, काय करावं ह्याचं, अशी जी संमिश्र भावना असते तशी झाली आहे. त्याच्यामुळे त्याची विचारशक्ती गेलेली आहे, बुद्धी कुंठित झाली असं जे म्हणतो ना. त्यामुळे तो खरं आतलं कारण समजून घेत नाहीये की असं का बरं विश्वरूप दाखवत असावेत भगवंत मला. ते संजयाला कळले, तो ते सांगतोय. ते न कळता म्हणे अर्जुन, आहा कंपू नव्हता, नसतेला थरका उगाच तो वाढवून घेतोय म्हणे स्वतःच. एवढा याच्यामध्ये थरकाप व्हायचं काहीच कारण नाहीये. याच्या मागचं कारण जर त्याने बघितलं असतं भगवंतानी का दाखवले, तर त्याला इथे ते फारसं दुःसह वाटतं. तरी परत तो म्हणतोय, आता कसं सांगतोय, सासिंदली सैन्य एकवटे ये मुखी जामिनी प्रविष्टे, परी एकही तोंडव नीन सुटे कैसे कर्म देखा. अर्जुन काय म्हणतो ते परत सांगतोय. उदासीने दैव संचटाची वैभवे, जेथीची तेथ स्वभावे विलया आली. म्हणे एखाद्याचं उदासीन दैव, एखाद्याचं दैव फिरलं की मग काय होत्याचं नव्हतं होत. आपण म्हणतो एखाद्या, आपण बघतोय आता तुला कुठल्या तरी ह्याच्यावर विसंबून, आम्ही तुम्हाला दुप्पट करून देतो पैसे, याच्यात एवढे पैसे घाला, हे करा, ही कोटी कोटी घालतात लोक. आणि होत्याचं नव्हतं होतं तेच सांगतात. जेथीचा तेच स्वभाव आहे, तिथल्या तिथे सहज ते सगळं विलयाला पावतं. तसं म्हणे हे सैन्य, आज त्यांचं काय दुर्दैव आलेलं आहे. ही सगळी तुझ्या मुखात प्रवेश करतायत, पण एकही तुझ्या तोंडातनं ते सुटत नाहीयेत, त्यांचा तू संहार करतोस. हो आगे का विश्वरूपे काळे, ग्रासली लोकांची शरीरे बळे, परी जीव देहीची सिसाले आवश्यकी राखली. तो बघतोय भगवंतांच्या मुखामध्ये लोकांची शरीर ग्रासलेली दिसतात, चूर्ण झालेली दिसतात, पण जीव देहीची सिसाळे, सिसाळे म्हणजे मुंडकं, ती नुसती दाढेत अडकलेली दिसतात. आवश्यकी राखिली म्हणतोय, राखिली म्हणजे ह्याच्यातलं माऊलींना काय सांगायचं, जीवात्म्याचं प्रतीक, ते मुख्य अंग आहे ना आपलं मस्तक, म्हणजे ते जणू काही जीवात्म्याचं प्रतीक आहे. शरीर नष्ट पावलं तरी जीवात्मा आपला प्राण राहतो, हे सिद्ध माऊलीला सांगायचं. किंवा हे प्रतीक आहे, म्हणून लोकार्थाने नाशाची वेळ यायची आहे अजून, असं ती जीवात्मा तो तिथे राहिलेला आहे. म्हणजे
आधी त्याला ट्रेलर दाखवल्यासारखं भगवंताने दाखवलेलं आहे, सगळे नाश पावणार आहे, पण त्यांचा वेळ येईल ना तेव्हा ते होणार आहे असं भगवंतांना दाखवायचंय. पण अर्जुनाला काय वाटतंय, आत्ताच सगळं होतंय, झालं आता सगळा नाश झाला माझ्या सकटा. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत, ये सामान्य हे मरत ऐलीच वदनी. त्याला तिथे दिसते कोणी ब्रह्मलोकापर्यंत गेलेला आहे, उंच मुखा माझी धावत म्हटलेलं आहे. येर सामान्य हे मरत ऐलीच, अलीकडे सामान्य. म्हणजे इथे सुद्धा काय सांगितलेलं आहे की ज्याच्या त्याच्या जो कर्माचा सिद्धांत आहे त्या उदाहरणाप्रमाणे तशी तशी त्याला गती मिळते. जे अति पुण्यवान असतात त्यांना सत्यलोक ब्रह्मलोक मिळतो. म्हणजे पुण्य पाप जे समसमान आहे, पुण्य जास्ती आहे त्याच्यातलं किंवा ते चंद्रलोक आपण सावण्यामध्ये बघितलेले, त्याला योगभ्रष्ट असं म्हटलेलं आहे त्या योगी. ते चंद्रलोकामध्ये जाऊन त्यांचं पुण्य बघून परत मृत्यू लोकात ते परत येतात, असे तिथपर्यंत जात आहेत. आणि पातकी लोक मात्र मृत्यू लोकात ते अलीकडेच म्हटले ना ऐलीचं वदनी, ते मृत्यू लोकात येऊन नीच योनीमध्ये जातात. असं हे याच्यातनं माऊलींना सुचवायचं ह्या ओळीत. अशी ही समस्त स्थिती अर्जुनाला दिसते, तो ते वर्णन करतो. जळत या गिरीची या गवखा, माझी घापती पतंगाची या घाटा, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडत. आता या पतंगाचं उदाहरण का दिलं असेल, त्याच्यात काय उगाच शब्द वापरले नाही बरं माऊलींनी. त्याच्यातनं एक 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 त्यांनी जे विचार विकृत केलेले आहेत, दाखवलेले आहेत, अंडरलाईन केल्यासारखं. गवखा म्हणजे दरी, त्याच्या पर्वताच्या दरीमध्ये वणवा लागला की सगळं जळून खाक होतं आणि त्या जंगलामधले पशु पक्षी आणि ते सगळे जणू काय आपण होऊन त्याच्या शिरतात असे खाक होतात. पतंग जसा आपण होऊन झडप घालतो दिव्यावर, तैसे समग्र लोक म्हणजे जे जणू काही हे लोक आपणच धावत येऊन तुझ्या मुखात पडतायत. याचाच अर्थ काय की त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे ते जात, त्यांचं मरण त्यांनीच ओढवून घेतलेलं आहे, हे इथे सांगायचं का. ये वदनी पडत समग्र लोक देखा. आपण म्हणतो ना जणू काही त्याने मरणाने बोलवलं बघा. एकाचं तिकीट चुकतं, गाडी चुकते आणि दुसऱ्याला मिळतं, जातो आणि ती अपघात होतो, काय त्याचं मरण आलं. कोणीतरी सांगतं या तारेवरनं मला काढून दे, हे काय दोघात असतो काढायला जातो, उच्च दाबाचा त्याला शॉक होतो, त्याच्या चढून तर मरण रूपाने तो आला कोणीतरी सांगायला की बाबा रे मला काढून. मग जणू काही आपल्या त्या प्रारब्ध तुम्हाला ते ढकलत असतं, हे व्हायचं ते चुकत नाही. अशी ही सगळी गोष्ट तो बोलून दाखवते कृष्णाला अर्जुन की मला काय काय हे उग्र रूप दिसते ते तुला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. किती वाढवलीस या उग्र रूपा, अंगीचे भगवंतपणा आठवी बापा. परत उच्चार करतोय, मगाशी म्हणाला देवांचा देव आहेस तू तारणहार, आणि हे काय चालवलंस भगवंतपणा आठवी बापा. भगवंत कोण आहे, षडगुणी भगवंत आपल्याला माहिती आहे, यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर या षडगुणांनी तो सजलेला आहे. आणि ते हे गुण आहेत, ते गुणांनीच तो सगळ्या विश्वाचं पालन पोषण आणि तारण करतोय त्यांचं. मग हे विसरलास का रे बाबा, ह्याच्यात हा नाश करणारा गुण नाहीये, ह्याच्यात षडगुणी आहेस तू भगवंत. मग हे विसरलास का काय तू, तर बाबा रे तू भगवंत आहेस हे आठव जरा, कोण आहेस तू आठव. आता मला पटलंय की तू साधा माझा सखा श्रीकृष्ण नाहीये, पण मग तू का तुझा आता भगवंत पण आठवत नाहीये. आतापर्यंत चांगलं स्वरूप बघितलं होतं, आता हे भयानक रूप बघतो. आता इतकं त्याला असं वाटतंय नाही तरी कृपा मजबूरती पाहिजे, इतका तो भांबावलेला आहे की आता त्याला बागेच्या जगाचं पण नको. तो म्हणतो माझ्या पुरतं मग बाबा कृपा कर, याच्यातनं वाचव मला, बाकीचं जाऊ.
म्हणून आता तू तुझ्या भगवंतपणाची आण राख ब्रीद राख आणि या सगळ्यांचं रक्षण कर असं त्याला म्हणतात. तरी मी काळू आणि मग भगवंताला उत्तर देताय, काय तुझं रूप काय कळत नाही असं म्हटलं. भगवंता त्याला उत्तर देतायत, तरी मी काळूग आहे पुढे. निश्चितच खरोखर मी महाकाळच आहे म्हणतात. लोक संहारावया लागी वाढे सैंग पसरली तोंडे आता ग्रासीन हे आगवे. बरोबर आहे तू म्हणतोस अर्जुन. लोकांचा संहार करण्यासाठीच मी महाकाळ म्हणून इथे पुढे आलेलो आहे. आणि मी सैन्य अतिशय विस्ताराने मी विपुल अशी वदन तोंड मुख मी वाढवलेली आहे सगळ्यांचा ग्रास करण्यासाठी. आता अर्जुनाने विचारलं होतं, तू नक्की आहेस तरी कोण बाबा? भगवंत पण आठव. तर भगवंत बहुतेक म्हणतील, त्याला असं वाटलं की आता कदाचित म्हणतील, अरे मी तुला वाटतो तसा काही मी काळ वगैरे नाहीये, तुला झलक दाखवली वगैरे. पण आता प्रत्यक्ष भगवंतच म्हणतात मी महाकाळ आहे आणि सगळ्यांचा संहार करण्यासाठी. तर अर्जुनाने त्या डोक्याला हात लावला. तो म्हणतोय एका अर्जुन म्हणे कटकटा उपदेव मागिला संकटा म्हणून आळविला तर गोकटा उदाईला. मागचं जे संकट आलं म्हणे विश्वरूपाने मी भांबावलं, त्यांनी उभं गेलं, आधीच मी संकटात पडलो होतो म्हणून आळवलं म्हणलं तुला. तुझी प्रार्थना केली की आवर आवर हे रूप, तर आणखीन तू वाईट रूपाने तू प्रकट झालायस रे बाबा. म्हणजे आता तूच कबूल करतोस तुझ्या मुखाने की मी महाकाळ आहे. मी कुठेतरी थांबेल असं अर्जुनाला वाटलं होतं. आता भगवंतच म्हणतात मी महाकाळ आहे म्हणजे आता झालं, नक्कीच सगळ्याचा ग्रास होणार. अजूनच घाबरला तो. तो गोकटा उधायला. हा म्हणजे तू कोण आहेस, हे काय चालवलेस हे विचारलं तर अजूनच भयंकर परिणाम झाला म्हणतात. कुठनं परत आता त्याला वाटते कुठनं विचारलं की नक्की कोण आहेस कोण काय. पण त्याला हे कळत की तो जो निर्माण करतो तोच उत्पत्ती स्थिती लय ह्याला भगवंतच कारण आहे. एक परमतत्वामुळेच होतं, त्याच्या आश्रयावरच हे होतं. तेच भगवंत सांगतायत नाही का आपल्याला. कधीमा म्हणतात तूच घडविसी तूच फोडसी न कळे यातून काय जोडसी. असाच प्रश्न अर्जुनाला पडलाय. काय आहे तुझा खेळ चाललाय, घडतोस मोडतोस परत हे करतोस, काय ह्याच्यातनं कळायचं कळत नाही मला. प्रत्येक आता हा अर्जुन हा आपल्या जीवदशेचं प्रतीक म्हणूनच गीतेमध्ये आलेला आहे. त्यामुळे ही जीवदशा जो जीवात्मा आहे, जो विकाराने जीवात्मा झालेला आहे देहाच्या संघाने, त्याला मरणाची भीती आहेच. देह भावावर असतो त्यामुळे मरणाची भीती त्याला आहेच. हेच त्याच्यातनं दाखवून दिले अर्जुनाच्या तोंडीची वाक्य दाखवली. देवीची कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिमकुटी म्हणून सभेची म्हणे किरीटी परी आन एक असे. आता अर्जुनाचं एकंदर ते घाबरलेलं रूप बघितलं, त्याची विनवणी बघितली म्हणून मी महाकाळ आहे असं म्हणून गेले भगवंत. भगवंतालाच म्हटलंय देवीची कठीण बोले, हे जे माझ्या कठोर बोलण्यामुळे आस तुटी निराश झालेला अर्जुन अजूनच कष्टी होईल पोटी. अजूनच त्याचं धैर्य खचेल, अजूनच तो दुःखी होईल. म्हणून लगेच भगवंत म्हणताय त्याला जरा थोडस धैर्य द्यायला की अरे अर्जुना किरीटी, पण एक गोष्ट लक्षात आण. एक असे एक गोष्ट लक्षात घे, तरी आत्ताची संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे. तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण. भगवंत म्हणतात अरे पण ह्याच्यात एक गोष्ट ऐक, थांब थांब असं तू नको, जरा ऐक माझं ऐक. काय म्हणतो की आत्ताच हे जे संहार वाहर सगळे जे संकटाचं चाललंय ना, हे जोहार दाखवतोय मी तुला, त्याच्यात तुम्हा पांडवांना काही भीती नाही आहे. तुम्ही याच्या बाहेर आहात. मग तेव्हा विश्व जरा वाटतं अर्जुनाला. कुठेतरी त्याला सगळ्यांच्या बरोबर आपले पण प्राण, मग कुठलं युद्ध आणि कुठलं काय कुठलं राज्य.
म्हणून तो म्हणतोय की सावरेले प्राण ऐसे म्हणजेच आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे येर जाण मी आघवे सरलो ग्रासू. देवतावन म्हणतात काय तुम्ही माझे पांडव तुम्ही माझे प्राण. तू तर माझा प्राण विभूतीमध्ये नाही सांगितला की पांडवानां धनंजय हा तू तर माझा आत्मा आहेस खरंच. त्याच्यामुळे माझे हे जाणावे तू जाण की तुमचा मी कधी नाश करणार नाही. कारण का ते सत्वगुणी होते धर्माला धरून वागणारे होते नीतीने वागणारे होते म्हणूनच कृष्ण त्यांच्या बाजूने होता ना नाहीतर का बरं झालं असतं. येर जाण मी आगवे सर तुम्ही माझे आहात तुम्ही याच्या बाहेरात पण इतरांचा मात्र मी ग्रास घेणार आहे असं भगवंतांनी त्याला सांगितलं. आणि असं जेव्हा भगवंत म्हणाले तेव्हा कुठेतरी अर्जुनाला थोडस कुठेतरी थोडं आपण म्हणतो ना खरोखरच तुला म्हणतात तसं की आपल्या पोटात एक भांड आहे आणि त्या जीव भांड्यात पडला असं जेव्हा जी काय वाटतं तसं ते त्याला वाटलं असावं त्यावेळेला अर्जुना. भगवंत त्याला म्हणतात सैन्याचा या बघा बघा म्हणजे सैन्याचा सगळी आकार रचना आहे ना मोडता वेळून लगे पैगा. अरे हे सगळे नुसते मातीचे चित्र असावेत आपण नाही का किल्ल्यावर ठेवतो मातीची ती पाण्यात वितळली ती गेली मोडली ती गेली तसं आहे म्हणे हे सैन्य सगळं. म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई बघा बाबुलबुवा. आपण बाबुलबुवा नष्ट करायला काय कष्ट लागतात. आई म्हणते आता तू एवढं खा दूध पिय नाही तर बाबुलबुवा येईल. तो काय करतो नाही मी आईने पिऊन टाकतो बरं. तो पिऊन टाकल्यावर हा हात रे बाबुलबुवा गेला आता काय करतो तो नसणारच आहे बाबुलबुवा. तसे नसलेलेच आहेत रे म्हणे त्यांचं मरण आधीच आलेलं आहे. तू निमित्त मात्र होणारच फक्त आधीच त्यांचं मरण आलेलंच आहे ठरलेलं आहे. म्हणून उठ आता शेवटी पादुपदावर आलेले आहेत भगवंत. उत्तिष्ठ युद्ध कर उठी उठी वेगा शहाणा होईल शब्द वापरलाय माऊली. वेडेपणा करतोयस तू हा असा विचार करून त्याचा शहाणा हो. आणि तुझी जी बुद्धी जी कुंठित झाली आहे ती वापर म्हणजे तुला कळेल की मी हे विश्वरूप का दाखवलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. त्याच्या पुढे अजून भगवंत त्याला काय म्हणालेले आहे इथे त्यांनी दिले ना शहाणा होईल तसंच त्यांनी पुढे उपहासाने अर्जुनाला अजून काही काही बोल लावलेले ते वेडा रे वेडा तुम्ही तुझ्यासाठी एवढं दाखवलं आणि तू म्हणतो नको तुझ्यासारखा वेडा मी पाहिला नाही असं भगवंत म्हणतो.